पुणे शहर परिसरात दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक 2च्या पथकानं अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 1,20,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी जप्त करून हडपसर, कोंढवा, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील 3 गुन्हे उघडकीस आणलेत। ही कारवाई माळवाडी येथील जुन्या कॅनॉलच्या बाजूला करण्यात आली आहे। शाबीर नदाब असं अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे। दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक 2चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे, अशोक आटोळे यांना माहिती मिळाली की एक तरुण माळवाडी येथे जुना कॅनॉलच्या बाजूला नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर गाडीवर बसलेला आहे। ती चोरीची दुचाकी असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। पथकानं सापळा रचून शाबीर नदाब याला ताब्यात घेतलं। त्याच्या ताब्यात असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारलं असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली। त्याला कार्यालयात आणून गाडीबाबत अधिक माहिती घेतली असता त्यानं सांगितलं की दुचाकी त्यानं हडपसर भागातून चोरी केली आहे। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं अजून 2 गाड्या चोरी केल्याची कबुली दिली। पथकानं 3 दुचाकी जप्त करून 3 गुन्हे उघडकीस आणलेत। पुढील कार्यवाही करण्यासाठी आरोपीला हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे।